श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सतत सत्कर्म करत राहा, नाहीतर एक चुकीचे कर्म तुमचे 99% जे चांगले कर्म केलेले आहे त्याच्यावरती पाणी फिरवते. ही कथा आहे महाभारतातली. त्याच्यातून आपण जाणून घेऊया एक कर्माची शिक्षा आपल्याला, जे आपण पूर्ण जे कर्म आयुष्यभर चांगले केलेले असते, पण एक कर्माची शिक्षा त्याला शेवटपर्यंतही भोगायलाच लागते. ही कथा आहे महाभारतातील कर्णाची. कर्ण हा एक चारित्र्यवान दानशूर होताच, तितकाच तो प्रजेसाठी सतत जागृत होता. त्याच्या दारी कोणीही आले तरी त्याने कधीही त्यांना रिकाम्या हाताने पाठवलं नव्हतं. प्रसंगी अगदी स्वतःची कवचकुंडलेसुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती. इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुनाला कर्णाच्या पाठीमागून बाण का मारायला लावला असेल, हे अनेकांना न उलगडणारे कोडेच होते. तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडले होते. युद्ध संपलं जेव्हा कृष्ण घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले की कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता, तर तुम्ही त्याला का मारले असे? त्यावर कृष्णाने सांगितले की नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्य संपन्न होता, याचकाला कधीही त्याने विनमुख पाठवले नाही. अशी अनेक चांगली कामे म्हणजेच कर्म त्याने केली होती. मात्र जेव्हा अभिमन्यू लहान वयातही कौरवांच्या चक्रव्यूहात भेदून आत प्रवेश केला होता, तेव्हा खरं तर त्याने सर्वांचा जणू पराभूत केलाच होता. त्यामुळे तिथून बाहेर पडणे तितकेच बाकी होते. मात्र बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता आणि त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला मारले. त्यावेळी मरताना अभिमन्यूने त्याच्याजवळ उभा असलेल्या कर्णाला पाणी मागितले होते आणि कर्णाच्या पाठीमागे जवळच खड्डा होता आणि तिथे स्वच्छ पाणी देखील होते. मात्र तिथले पाणी आणून अभिमन्यूला दिले तर दुर्योधनाला वाईट वाटेल, त्याला ते आवडणार नाही असे समजून कर्णाने पाणी दिले नाही आणि मग तहानलेल्या व्याकुळ झालेल्या अभिमन्यूने तडफडत प्राण सोडले. त्यामुळे कर्णाने आयुष्यभर केलेल्या सर्व चांगल्या कर्मावर पाणी फिरले. त्यामुळे कर्म परत येतेच. याप्रमाणे नंतरच्या महायुद्धात कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्ड्यात अडकले जिथे पाणी साठले होते, म्हणजे जे कर्णाने अभिमन्यूला पाजले नाही, त्यामुळे त्या खड्ड्यात रथाचे चाक अडकले गेले. हे कर्म परत येणे आहे. त्यामुळे चांगले केल्याने चांगलेच होते आणि जर आपण वाईट केले तर आपले वाईटच होते. त्यामुळे त्या कर्णाने जेही चांगले कर्म केले होते, पण त्याच्या एक वाईट कर्मामुळे त्या सर्व चांगल्या कर्माचा नाश झाला. त्यामुळे त्याला मरावे लागले. तात्पर्य, सातत्याने कर्म रिटर्न हे नक्की आहे. चांगले काम करत राहा, वाईट कधीच कुणाचे करू नका. मग तुमच्या चांगल्या कर्माची फळे चांगलीच तुम्हाला मिळणार. नाहीतर तुमची एक चूक तुमचे सर्व चांगल्या कर्मावरती पाणी फिरवते. तुमचे जहाज खूप चांगले आहे, मजबूत पण आहे, सुंदर देखील आहे, मात्र त्यात तळाशी एखादं बारीक छिद्र जर असेल तर ते जहाज नक्की आज ना उद्या बुडणार हे निश्चितच. ह्या संपूर्ण गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते की आपण कितीही चांगले कामं केली, पण जर एखादी चूक आपल्याकडनं होते किंवा एखादं कर्म आपल्याकडून वाईट, आपल्या हातून जर वाईट घटना घडत असेल, तर त्या सर्व चांगल्या कामावरती आपलं पाणी फिरवलं जातं. हे ह्या गोष्टीतून लक्षात आलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.